इलेक्शन कोड ऑफ कॉन्डक्ट हा निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि न्यायरीतीने पार पाडण्यासाठी लागू केलेला नियमांचा संच आहे. भारतात निवडणूक आयोगाद्वारे निवडणुका घोषित झाल्यानंतर ही सुस्थित लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत ती लागू राहते. याचे पालन सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि शासकीय अधिकारी यांनी करणे बंधनकारक असते. इलेक्शन आचारसंहितेचे महत्त्वाचे नियम आणि अटी. सरकारी साधनांचा गैरवापर न करणे. कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार सरकारी यंत्रणा, गाड्या, कर्मचारी यांचा निवडणुकीत प्रचारासाठी वापर करू शकत नाही. विकास कामांवर निर्बंध. निवडणुकीची सुस्थिती लागू झाल्यानंतर कोणतीही नवीन विकास कामे जाहीर करता येत नाही. तसेच निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या कामांची उद्घाटने करता येत नाहीत. प्रचाराचे नियम. उमेदवारांनी जात, धर्म, भाषेच्या आधारावर मते मागू नयेत. व्यक्तिगत किंवा राजकीय विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करू नये. खोट्या आश्वासनांची घोषणा करू नये. मतदान केंद्रांजवळ प्रचारबंदी. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी असते. मतदारांना प्रभावित न करणे. मतदारांना पैसे, मदत किंवा इतर वस्तू देऊन त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता. मतदान प्रक्रिया पारदर्शक असावी आणि मतदारांची गुप्तता राखली जावी. मतदानाच्या दिवशी शांतता पाळणे. मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ, हिंसाचार किंवा अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली पाहिजे. आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई. आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोग उमेदवार किंवा राजकीय पक्षाविरुद्ध कठोर कारवाई करू शकतो, ज्यामध्ये निवडणुकीतून अपात्र ठरवणे किंवा गुन्हे दाखल करणे यांचा समावेश असतो. सुस्थिती कधी लागू होते. निवडणुका घोषित झाल्यानंतर लगेच सुस्थिती लागू होते आणि ती निकाल लागेपर्यंत लागू राहते. आचारसंहितेचे पालन का महत्त्वाचे आहे. निवडणुकीत पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी आचारसंहितेचे पालन आवश्यक असते. लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि राजकीय प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम ठेवण्याचे हे एक साधन आहे. इलेक्शन सुस्थिती ही निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि न्यायता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्वांनी याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.